इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील चाललेल्या युद्धाचा भडका अजून शमण्याचे नाव घेत नाही. याच युद्धाचा 18वा दिवस आज उजाडलाय. तरी सुद्धा इराणने हार मानलेली नाही. इराण सुद्धा त्याच ताकदीने अमेरिकेला उत्तर देत आहे. युद्धाच्या भूमीत असं मानलं जातं की राजाला मारलं की सगळं सैन्य हार मानेल. पण यात चाललेल्या युद्धामध्ये असे कोणते चित्र दिसत नाही. कारण 10 ते 12 दिवसांमध्ये या युद्धाचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी आणि प्रमुख 40 पेक्षा जास्त महत्त्वाचे अधिकारी मारले गेले. तरीसुद्धा इराण डगमगला नाही. त्याने पुन्हा त्याच ताकदीने अमेरिकेवर हल्ला चढवला. युद्धाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. तरी देखील अजून इराण हार मानत नाही. अमेरिकेच्या प्रत्येक उत्तराला तो प्रत्युत्तर करत असतो. असे काय आहे इराणकडे की अजून तो अमेरिकेला उत्तर देतोय? चला तर जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओतून. मोझॅक संरक्षण प्रणाली ही इराणची सर्वात ताकदवर संरक्षण प्रणालीपैकी एक आहे. इराणचे एकूण 31 प्रांत आहेत. त्यापैकी त्यांनी त्यांच्या शक्तीचे केंद्रीकरण केलेले नाही तर त्याचे विकेंद्रीकरण केले आहे, ज्यामुळे त्यांच्याकडील ताकद आणखीनच वाढत आहे. इराणची राजधानी तेहरान अगदी जळून खाक झाली आहे, तरी देखील इराणला काहीच फरक पडत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इराण जमिनीवर उगवणाऱ्या गवतासारखे आहे, जे कापले तरी देखील दुसरीकडून उगवून येते. इराणची विशेष म्हणजे आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर सुद्धा इराण मागे हटला नाही किंवा स्वतःचे खच्चीकरण करून घेतले नाही. आपला आत्मविश्वास खचवू नये यासाठी इराणने 4 वारसदार केले आहेत. इराण अजून एकाच माणसाच्या जोरावर अजून लढा देतोय, तो म्हणजे माजी कमांडर मोहम्मद अली जाफरी यांनी अमेरिकेला तोडीस तोड असे उत्तर दिले आहे. होर्मुझ ही सामुद्रधुनी इराणजवळ असल्यामुळे इराण जास्तच ताकदवर झाला आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीमधून जगातील 20% तेल आणि गॅस वाहतूक केली जाते. अशातच अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीसाठी तडफडत आहे. या सामुद्रधुनीसाठी अमेरिकेने नाटो देशांना यामध्ये सामील करून घेतले. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या युद्धात आम्ही तुम्हाला मदत केली, आता तुम्ही आमच्या मदतीला या, असा टाहो अमेरिका फोडत आहे. त्या सर्व युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी धमकीसुद्धा दिली आहे की जर का नाटो देशांनी आम्हाला मदत केली नाही तर भविष्यात याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मदतीनंतर जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, UK यांनी सुद्धा नकार दिला आहे. ट्रम्प यांच्या विधानानंतर विशेष म्हणजे भारताचा त्यांनी कुठेच उल्लेख केलेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे भारताने होर्मुझमधून आपली 2 जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढली आहेत. इराणवर हल्ला करण्याची मोठी चूक अमेरिकेने केली आहे. अमेरिका सध्याच्या परिस्थितीत सगळीकडून फसली गेली आहे. या युद्धातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नाही. जगभरात अमेरिकेची नाचक्की झाली आहे. बलाढ्य अशा अमेरिकेला इराणजवळ आपले गुडघे टेकावे लागत आहेत. अक्षरशः अमेरिका या युद्धाला कंटाळली आहे. कारण नाटो देशांमधून येणारा नकार आणि इराणचे सडेतोड उत्तर यामुळे अमेरिकन जास्तच खचली आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः अमेरिका रशियाकडून तेल खरेदी करू नका असा दबाव टाकत होती. आता रशियाकडून तेल घ्या अशी वेळ अमेरिकेवर आली आहे. ब्राझील आणि भारतावर मोठ्या प्रमाणावर त्यांनी टेरिफ लावला आहे. या युद्धामुळे अमेरिकन नागरिक सुद्धा ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. कारण त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन जनता मोठ्या अडचणीत सापडली आहे. हे युद्ध अजून किती दिवस चालणार आणि इराण अमेरिकेला कितपत गुडघे टेकायला लावणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सर्व युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.